माय माऊली नमस्कार. जय जय नर्मदा मैया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. विविध कथासार ग्रंथातून आपण आज नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. पुण्य कमवा सारे जणींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 31. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. ब्रह्माजीकडून सौम्य इष्टीने दानवांचे निवारण. रुद्राच्या 100 नावांनी शिवजीचे स्तवन. मार्कंडेय म्हणतात, राजन, जो ओम या एक अक्षराचा जप करतो, त्याच्या अर्थभूत परब्रह्म परमात्म्याचे चिंतन करत शरीराचा त्याग करतो, जो परमगतीला प्राप्त होतो. ओमित्येका अक्षर राजन व्याहरण समनुस्मरण. हे प्रयती ते जन देहम स याती परमाम गतीम. वेद माता गायत्री ओंकाराने प्रगट झाली. ओम या एक अक्षराच्या तत्वामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही प्रतिष्ठित. ओंकार या वेदांचे मूळ. त्याच्या मागून श्रुती रूपा शाखा पसरल्या आहेत. स्मृती आणि आगम हे फळ, फूल, पाने. जसा ओंकार सर्व विद्यांचा आधी, त्या प्रकारे भगवान महेश्वर संपूर्ण देवतांच्या आधी आहेत. 3 संध्या, 3 काळ, त्रिविध अग्नी, 3 लोक, धर्म, अर्थ, काम हे 3 वर्ग सर्व ओंकारामध्ये स्थित आहे. युधिष्ठिर स्वयंभू मन्वंतराच्या हरिकल्पाच्या सत्ययुगात नर्मदेच्या तटावर राहणाऱ्या देवतांना कंकोल, कालकीय आणि कालक नावाच्या दानवांनी जिंकले. त्यांना तेथून मारपीट करून पळवले. त्या देवता ब्रह्माजी बरोबर महादेवाला शरण आल्या. त्या 7 पाताळांना भेदून ओम भूर्भुवस्सुहा उच्चारण करत पर्वतामधून एक लिंग प्रगट झाले, जे प्रज्वलित कालाग्नीसारखे कांतिमान होते. त्या लिंगरूपी भगवान शिवजीने म्हटले, ब्रह्मन, तुम्ही लोकांमध्ये शांती स्थापन करणाऱ्या सौम्य इष्टीला आपल्या आवडीनुसार करा. त्याकरिता मी तुम्हाला वेद समर्पित केले आहेत. तेव्हा ब्रह्माजीने दैत्यांचा विनाश करणाऱ्या रौद्री इष्टी, तसेच लोकांमध्ये शांती स्थापित करणाऱ्या सौम्य इष्टीचे अनुष्ठान केले. त्या भयंकर इष्टीला पाहून ब्रह्माजीच्या शापाच्या भीतीने उद्विग्न झालेले सर्व दानव दाही दिशांना पळू लागले. भगवान ओंकाराच्या प्रभावाने देवता निर्भय झाल्या. त्यावेळी सुरेश्वर शिवजीचे पूजन करून देवतांनी स्वर्गलोकी प्रस्थान केले. मार्कंडेय लिंग, मुक्तलिंग, केदारलिंग, अमरेश्वर, ओंकारलिंग तसेच महाकाल लिंग या 5 पवित्र शिवलिंगाच्या दर दिवशी प्रातःकाळी उठून जो कीर्तन करतो त्याला सर्व तीर्थाचे सेवन केल्याचे फळ मिळते. आणि जो शिवलोकात प्रतिष्ठित होतो त्याच्या 4 कोसाच्या कक्षेत ब्रह्म हत्या प्रवेश करत नाही. कावेरीच्या तटावर आग्नेय लिंग आणि सिद्धलिंग विद्यमान आहे. तेथेच शिवखात नावाचे तीर्थ आहे. त्यामध्ये स्नान केल्यास त्या मनुष्याचा पुन्हा संसारात जन्म होत नाही. जो कोणी तेथे पितरांकरिता श्राद्ध तसेच तिलोदक देतो त्याने कोटी सहस्रयुगापर्यंत पितरांना तृप्त केल्याचे मानले जाते. युधिष्ठिर त्यानंतर भगवान ओंकाराने ब्रह्माजीला मंत्रोपदेश दिला. ब्रह्माजीने त्यांचा उपदेश ऐकून त्याची स्तुती केली. जो आकाशाच्या बरोबरीने सर्वत्र व्यापक, आकाशाचा सुद्धा संहार करणारा, त्याचा कधी अंत नाही. त्याचा कोणी स्वामी नाही. जो अमृत तसेच ध्रुव स्वरूप आहे त्या भगवान शिवाला नमस्कार. जो कल्याणाच्या उत्पत्तीचे स्थान सनातन योगासनावर विराजमान, योगाभ्यास परायण, आकाशाचे हरण करणारा त्या भगवान शंकराला नमस्कार. ओंकार स्वरूप तसेच सर्वांच्या उत्पत्तीचे कारण असलेल्या शिवाला नमस्कार. सर्वेश्वराला, सर्वे शिवाला नमस्कार. वृद्धा रूप तत्पुरुषाला, मुख स्वरूप अघोराला, हृदय स्वरूप वामदेवाला, गुह्य स्वरूप सध्यो जातला, सर्वमुखी ओंकाराला वारंवार नमस्कार. आपण आता रुद्राचे जे 101 नाव आहेत त्याचं स्तवन करूया. ओम संख्याई सर्वव्यापी योत्र हर अनंत अनाथ अमृत ध्रुव शाश्वत संभव योगपीठ स्थपित नित्य योग योगी शिव सर्व प्रभव ईशान तत्पुरुष अघोर
वामदेव, सद्योजात, कलातीत, अव्यय, बुद्ध, वज्रदेहोपमर्दन, अध्यक्ष, विधू, शास्ता, पिनाके, त्रिदशाधीप, अग्नि, रुद्र, हुताश, पिंगल, पावन, हर, ज्वलन, दहन, वस्तु, भस्मांत, क्षमंतक, अपमृत्युहर, धाता, विधाता, कर्ता, काल, धर्मपती, शास्ता, वियोक्ता, अनवय, न्यूनतारहित, प्रिय, निमित्त, वारुण, हंता, क्रूरदृष्टी, भयावह, ऊर्ध्वदृष्टी, विरूपाक्ष, द्रष्टावान, धर्मलोचन, बाल, अतिबल, पाशहस्त, महाबल, श्वेत, विरूप, रुद्र, दीर्घवायू, जटांतक, शीघ्र, लघु, वायुवेग, भीम, वडवामुख, पंचशीर्षा, कपर्धी, सूक्ष्म, तीक्ष्ण, क्षिपांतक, निधीश, रौद्रवान, ध्वनी, सौम्य देह, प्रमर्थन, अनंतपालक, धार, पातालेश, सधूम्र, शाश्वत, शर्व, सर्वपिंग, करालवान, वैष्णव, ईश, महात्मा, सुख, मृत्युविवर्जित, शंभू, विभू, गणाध्यक्ष, त्रैक्ष, दिवसपती, समवाद, विवाद, प्रभ, विष्णू, विवर्धन, ही 101 रुद्राची नावे सांगितली. हे सर्व ओंकारामध्ये प्रतिष्ठित आहे. अशा प्रकारे स्तुती करून ब्रह्माजीने भूमीवर झोपून देवादी देव महेश्वराला साष्टांग प्रणाम केला. त्यांची परिक्रमा करून मनातल्या मनात त्यांच्या स्वरूपाचे चिंतन करून त्याच्या समोर उभे राहिले. ब्रह्माजीने केलेले स्तवन ऐकून महादेवजी म्हणाले, ब्रह्मन, मी आपले हे दिव्य स्तोत्राने खूप प्रसिद्ध आहे. कोणताही वर मागा. ब्रह्माजी म्हणाले, देवेश्वर, जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य मन लावून आपल्या ओंकार स्वरूपासमोर रुद्र स्तोत्राचा पाठ करेल तो इहलोक आणि परलोकात सर्व इच्छा प्राप्त करेल. 101 नावाचा नित्यपाठ करणारा मनुष्य स्वर्गात जाईल आणि ज्या ज्या वस्तूंची इच्छा धरेल त्या त्याला अवश्य प्राप्त होतील. असे म्हणून ब्रह्माजी भगवान महेश्वराला नमस्कार करून दिव्य विमानात आरूढ होऊन प्रसन्नतापूर्वक स्वलोकाला गेले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढच्या भागात आपण बघणार आहोत अमरकंटक आणि यज्ञ पर्वतावरील श्रेष्ठ तीर्थ, लिंगराजा इंद्रद्युम्नाचे यज्ञ, ज्यांना देवांचे वरदान. हर हर नर्मदे. श्रवण केले ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रियेत लिहा हर हर नर्मदे, हर हर नर्मदे म्हणून.